संगमनेर शहरात सर्व धर्म समभाव जपणाऱ्या संस्थांचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानव अधिकार आणि न्यूज NMP मराठी या वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा। या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगल्या कार्याचा आदर्श घालून देणाऱ्या खालील संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान चिन्ह आणि कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। NRC ग्रुप, मंत्री फाउंडेशन, एकतानगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, लोंडीपुरा मस्जिद ट्रस्ट यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे, शिवकला पोहे सेंटर आणि FDPI ग्रुप यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले। या सर्व संस्था आणि व्यक्तींना मराठी भाषेत पवित्र कुराण आणि विज्ञान तसेच संत महात्म्यांची पुस्तके भेट देऊन त्यांना गौरव करण्यात आला, जो धार्मिक एकतेचा संदेश देणारा क्षण ठरला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री गनी हाजी शेख यांनी भूषवले, तर संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांमध्ये ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूबाई सय्यद, रफिकभाई सय्यद, मनीषाताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या तेजश्री बडगुदर आणि लोखंडे मॅडम, नाशिक पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष अखिल पटेल, प्राध्यापक शमशुद्दीन इमानदार आणि माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शौकत पठाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजिजभाई वोरा यांनी केले। या सोहळ्याला संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष अफलम बिन साद, आरोग्य मित्र शाहनवाज शेख, इनायत सय्यद, आजरभाई शेख, अफसर तांबोळी, मुजाहिद पठाण, काँग्रेस कमिटीचे संगमनेर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, जुबेर निसार, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते इम्तियाज शेख, फैसल सय्यद यांसोबत सहसंपादक वसीम सय्यद, शिवसेना शिंदे गटाचे मदर शेख, गुड्डू इंजिनियर, कुरेशी जमात अध्यक्ष नदीम कुरेशी आणि आफताब उर्फ पिंटू शेख नायकवाडी यांसह अनेक मान्यवर मंडळींचा समावेश होता। या सोहळ्यामुळे समाजात एकता निर्माण होऊन परस्पर सामंजस्य अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून तो धार्मिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला। सदर माहिती ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा भानोबी पठाण शेख आणि महासचिव तथा उपसंपादक जामीर शेख बप्पू पाकिजा यांनी दिली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघायला विसरू नका महासंगम न्यूज। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।